नमस्कार मंडळी, नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती हा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. संक्रांतीला हलव्याचे दागिने आणि काळ्या साड्या मोठ्या प्रमाणावर परिधान केल्या जातात. शॉपिंग करायला अनेकांनी सुरुवात सुद्धा केली आहे. संक्रांतीला काळ्या साड्यांवर ट्राय करता येईल असे काही लेटेस्ट ब्लाऊज पॅटर्न्स आज आपण पाहणार आहोत. काळ्या साडीवर रिच लुक मिळवण्यासाठी तुम्ही काही सेलिब्रिटींचे लुक फॉलो करू शकता. त्यांच्या साडीचे पॅटर्न्स, ब्लाऊज डिझाईन तुमचा लुक अधिक खुलवतील. जर तुम्ही प्लेन ब्लॅक साडी नेसण्याच्या विचारात असाल तर ब्लाऊज प्लेन शिवू नका. ब्लाऊजवर वर्क किंवा एम्ब्रॉयडरी असायला हवी. ब्लाऊजच्या गळ्याचे कॉमन पॅटर्न्स न देता तुम्ही नवीन पॅटर्नचे डीप नेक ब्लाऊज शिवू शकता. स्लीवलेस ब्लाऊज घालणे टाळा. त्याऐवजी तुम्ही 3/4 स्लीवचे ब्लाऊज घालू शकता. त्यात तुम्ही भरीव सुंदर दिसाल. ब्लॅक नेटचे ब्लाऊज सुद्धा नवीन पॅटर्न आहेत. फक्त हे ब्लाऊज वापरताना खराब होणार नाही याची तुम्हाला व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल. चांगल्या अनुभवी टेलर कडूनच हे ब्लाऊज शिवून घ्या. फुल स्लीव्हसह बॅक बटन्सचे पॅटर्नही सध्या ट्रेंडिंग आहे. या पद्धतीने ब्लाऊज तुम्ही कोणत्याही प्लेन साडीवर वापरू शकता. सिंपल तितकाच डिसेंट लुक या पॅटर्नमध्ये येतो. तुम्ही ऑफिसला जाताना सुद्धा अशा टाईपचे ब्लाऊज वापरू शकता. काठापदरच्या काळ्या साडीवर तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज ट्राय करू शकता. पफ स्लीव्हची फॅशन सध्या टी शर्ट, टॉपमध्ये बरीच दिसून येते. तुम्ही पफ स्लीव्हचे ब्लाऊज काळ्या साडीवर ट्राय करू शकता. बोटनेक ब्लाऊजची फॅशन गेल्या 2 ते 3 वर्षांपासून ट्रेंडिंग आहे. बोटनेक ब्लाऊजवर तुम्ही मोठे कानातले घातले तर गळ्यात काही घालायची गरज भासत नाही. तर या मकर संक्रांतीला हे लेटेस्ट ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.